इचलकरंजी महिलेला अश्लील मेसेज पाठवून घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी। इचलकरंजी शहरातील एका महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून तसेच घरात घुसून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेली माहिती अशी की रात्री 9:30च्या सुमारास पीडित महिला आपल्या घराच्या दारात भांडी घासत असताना संशयित आरोपी परशुराम चव्हाण हा तिच्या घरात जबरदस्तीने घुसला व तिचे हात धरून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पीडितेने धाडसाने प्रतिकार करत त्याला घराबाहेर काढले। या घटनेनंतरही आरोपीने थांबत नाही तर व्हॉट्सअॅपवर तू मला खूप आवडतेस, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असे अश्लील मेसेज पाठवून पीडितेचा छळ सुरूच ठेवला। याच प्रकरणाचा दुसरा भाग म्हणजे आरोपी परशुराम चव्हाण आणि त्याचा मित्र अजय वडिंगे या दोघांनी संगनमत करून पीडित महिलेबद्दल खोटे आणि अश्लील दावे केले। घाबरलेल्या अवस्थेत पीडित महिलेने गावभाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। दरम्यान सकाळी पीडितेच्या मोबाईलवर एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली, ज्यामध्ये आरोपी अजय वडिंगे याने पीडित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे खोटे दावे करत अश्लील संभाषण केले होते। पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी परशुराम बाळू चव्हाण वय 35 रा मंगळवार पेठ इचलकरंजी व अजय शामराव वडिंगे वय 35 रा मंगळवार पेठ इचलकरंजी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करत आहेत। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी।